पारधी समाजातल्या युवकानं सहाय्यक ग्रंथपालपदी झेप घेत समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेला समाज ही ओळख पुसून टाकली आहे। पुण्यातल्या प्रवीण काळे यानं बिकट परिस्थितीवर मात करत ही कामगिरी केली आहे। पाहुयात त्याच्या जिद्दीची कहाणी। बारामती तालुक्यातल्या राख या गावात प्रवीण काळे त्याच्या कुटुंबासोबत वर्षानुवर्ष राहतो। वडील निवृत्ती काळे आणि प्रवीणची पत्नी हे रानमाळावर भटकंती करत मध गोळा करण्याचं काम करतात। त्यातूनच त्यांचा कसाबसा उदरनिर्वाह होतो। पारधी समाजाचं असल्यानं पोलिसांचा ससेमिरा सातत्यानं त्याच्या वडिलांच्या मागावर होता आणि निरपराधी असतानाही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला। जामिनावर सुटल्यानंतरही त्यांना सातत्यानं मानसिक त्रास सहन करावा लागल्यानं त्यांनी शेवटी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला।